झाला पाहिजे साहेब, नाही तर आम्ही आत्मदान करणार सगळे, आता परिवार आम्ही जीव देणार. शिर्डीतील पहाट दुहेरी हत्याकांडाने हादरून गेली. पहाटे शिर्डीतील वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर एक तरुण जखमी झालाय. या घटनेमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा CCTV देखील आता समोर आलाय. सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ अशी साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. घोडे आणि शेजूळ पहाटेच्या सुमारास कामावर येत होते. यावेळी दुचाकीवरून हल्लेखोरांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. या दोघांबरोबरच कृष्णा देहरकर या तरुणावर देखील हल्लेखोरांनी हल्ला केलाय. यात देहरकर गंभीर जखमी झालाय. चोरीच्या अनुषंगाने हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलाय. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर मृतांचे नातेवाईक आक्रमक झालेत. त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी खुनाऐवजी अपघात झाल्याचं म्हटल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं देखील नातेवाईक यावेळी म्हणाले. न्याय झाला पाहिजे साहेब, नाही तर आम्ही आत्मदान करणार सगळे, आता परिवार आम्ही जीव देणार. पोलीस वेळेवर आले होते का ती घटना घडली? उशीर आले, साहेबाला फोन केला, साहेबांनी केला, मग आले. इथं धडपडून कोणी पळत नाही कोणासाठी साहेब. आंतरराष्ट्रीय दर्जाचं देवस्थान आहे शिर्डी आपलं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं. कर्मचाऱ्याची कशी सुरक्षा पाहिजे. आम्ही डेड बॉडी घेणार नाही ताब्यात. आम्ही डेड बॉडी घेणार नाही साहेब. आम्ही अजून 2-3 जण मरू. मध्ये होता माझा भाऊ, आमचा जीव देऊ. मंदिरात होता. माझ्या भावासोबत आजचं कसं झालं, परमानंट होता, मंदिरात होता, असं त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा अपघात असल्याचं सांगितलं त्याला सस्पेंड केलं जाईल असं सुजय विखे पाटील म्हणालेत. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. त्यामुळे हे खून नेमक्या कुठल्या कारणामुळे झाले हे आता तपासातून स्पष्ट होऊ शकणार आहे.